तर जसा वरळीच्या बीडीडी साईनचा विकास केला तसा धारावीचा सुद्धा पुनर्विकास करणार आहोत आणि धारावीच्या पुनर्विकासाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त भूमिका या कार्यक्रमात बोलताना मांडली आहे। नुसतं लोकांना घरं देतो म्हणून सांगितलं, धारावी कधीच यशस्वी होणार नाही। या घरांसोबत त्यांचा व्यवसाय जोडला आहे, घरांसोबत त्यांची जी कलाकारी आहे ती सगळी जुडलेली आहे, त्यांच्यातला जो काही व्यवसाय आहे तो त्याच्याशी जुडलेला आहे। आणि म्हणून त्याकरता इथेच आपल्याला चांगल्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील। इथे जर चांगलं लेदरचं काम होतं तर लेदरची सगळी व्हॅल्यू चेन ही तिथे तयार करावी लागेल। पण जसं बीडीडी चाळीचं स्वप्न पूर्ण झालं, मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींना सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, काही वर्षांनी धारावीचं स्वप्न देखील असंच पूर्ण होणार आहे आणि ते महायुतीचं सरकार करूनच दाखवणार। कुणी काही म्हणो, परंतु ते पूर्ण करून दाखवणार। धारावीत देखील घरं होतील तेव्हा देखील जे आज ज्या पद्धतीने राहतात, अगदी चिखलामध्ये गटाराच्या पाण्यातून अगदी अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्यांच्या एका छोट्याशा घरामध्ये एवढे लोक राहतात, 10, 12, 8, 5 ते शिफ्ट वाईज झोपतात, शिफ्ट वाईज काम करतात। अशा पद्धतीने त्यांचं जीवनमान आहे, मग ते बदलायचं नाही का? आणि म्हणून धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प ठरेल आणि लोक, जगभरातले लोक तो प्रकल्प बघायला येतील। शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच आहे आणि म्हणून तो देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। जसं लोक बाहेरची येत होती की झोपडपट्टीमध्ये धारावीत लोक कशी राहतात, पुढं काही वर्षांनी लोक येतील परदेशातली, असणारी धारावी ह्या सरकारने कशा पद्धतीने केली, इतकं चांगल्या पद्धतीचा तो प्लॅन हा आपण करतोय। तुम्ही विश्वास ठेवा।